नमस्कार. दिवसभर IBN लोकमतवरती आपलं साहित्य संमेलन तुम्ही पाहताय आणि आपल्या साहित्य संमेलनामध्ये आपण आपल्या मराठी भाषेचा जागर करतोय आणि दिवसभर या जागराच्या माध्यमातून मराठी भाषेसमोरची आव्हानं, प्रश्न आणि मराठी भाषेची शक्तिस्थळं आपण समजून घेतोय. आणि अर्थात आत्ताच्या या सत्रामध्ये आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे असणार आहेत. विनोद तावडे यांना आपल्या IBN लोकमतच्या न्यूजरूममधनं अनेक जणांचे प्रश्नसुद्धा असणार आहेत. आपण त्यांच्यासमोर काही प्रश्न ठेवणार आहोत आणि विविध जी आव्हानं अलीकडच्या काळामध्ये भाषेच्या दृष्टीने मराठी भाषेच्यासाठीची जी आहेत त्याबद्दल त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सरकारी पातळीवरती काय केलं पाहिजे, काय प्रयत्न केले जात आहेत ते त्यांच्याकडनं आपण समजून घेणार आहोत. आणि अर्थातच साहित्य संमेलन हे सर्वसमावेशक का नाही हा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आपण गेले काही काळ उपस्थित केलेला आहे. सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टिकोनातून साहित्य संमेलन अध्यक्ष जे आहेत त्यांची निवड कशी सर्वसमावेशक होईल, कशा पद्धतीनं होईल याबद्दल नेमकं काय करता येईल हे विनोद तावडे यांना आपण विचारणार आहोत. स्वागत आहे तुमचं विनोदजी. आणि या आपल्या साहित्य संमेलनात मुळात आल्यावरती काय वाटतं तुम्हाला? नाही, मला वाटतं की एक खरा वेगळा चांगला प्रयोग आहे की खरं त्याने अशा आपल्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येऊन मराठी भाषा, मराठी साहित्य या विषयात आपली मतं मांडून खऱ्या अर्थाने त्यातून काही नवीन दिशासुद्धा सापडू शकते. आणि त्यामुळे मी IBN लोकमतचा आणि या सगळ्या आपल्या ग्रुपचं अभिनंदन करतो की अशा एका व्यासपीठावर अशा प्रकारची चर्चा जी खरं म्हणजे महाराष्ट्राला अपेक्षित आहे ती आज इथे होते आणि त्याचा मला वाटतं नक्कीच उपयोग आहे. निश्चितच. विनोदजी, तुम्ही सत्तेवर, तुमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा मराठी भाषा विभाग सुरू केला, म्हणजे खातं सुरू केलं आणि त्या खात्याचे तुम्ही मंत्री सुद्धा आहात. म्हणजे महाराष्ट्राच्या स्थापनेला 50 वर्ष होऊन गेल्यानंतर अशा पद्धतीने पहिल्यांदा भाषेचा व्यवहार सरकारी पातळीवरून चालवण्यासाठी एक खातं निर्माण केलं. आणि त्या खात्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणं, जे तमिळ आणि मल्याळमच्या बाबतीत झालं. तर तो दर्जा मिळण्याची वाट आम्ही सगळेजण अजून पाहत आहोत. तर ती पहाट कधी उमटेल? ज्यावेळी या खात्याचा मी कार्यभार सांभाळला त्या दिवसापासून खरं म्हणजे मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून प्रयत्न केला. कारण या नुसते याला प्रयत्न सरकार दरबारी जाऊन भेटणं, बोलणं असं नाही आहे. तर त्याला मुळात बऱ्याच गोष्टीचे पुरावे द्यावे लागतात. बरोबर. आणि ते खरं म्हणजे आपण सगळे गोळा करून त्यानंतर साहित्य अकादमीने आता कॅबिनेटकडे ती रेकमेंड केलं. 2 गोष्टी असतात, एक कॅबिनेटची मान्यता, बरोबर, आणि अशा गोष्टीवर मान्यता कॅबिनेट ही त्या ठिकाणच्या जी तज्ज्ञ समिती असते म्हणजे साहित्य अकादमी तिच्या शिफारस करतं. तर ती शिफारस इतके वर्ष होत नव्हती कारण आवश्यक त्या गोष्टी पोहोचत नव्हती, पूर्तता होत नव्हती. ते आपण केलं. त्यामुळे साहित्य अकादमीने ते शिफारस कॅबिनेटकडे गेली. कॅबिनेटकडे गेल्यानंतर त्याची चर्चा व निर्णय व्हायच्या आधी मद्रास हायकोर्टमध्ये एक याच प्रकारची केस होती जिचा निकाल आता नुकताच गेल्या महिन्यात खरं म्हणजे लागलेला आहे. आणि त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधानांना विनंती केली आहे की ज्यासाठी हे थांबवलं होतं ती केस तर निकालात निघाली आहे, ते आता आमची चर्चा करून कॅबिनेटने हा निर्णय करावा. मला असं वाटतं की आता ही पाठ लवकरच होईल. वा, आम्ही सगळेजण वाट पाहतोय. अभिजात आपली भाषा होण्याच्या दृष्टिकोनातून तुमचे प्रयत्न आहेत. पण त्याबरोबरीनं जो मूलभूत प्रश्न आहे शाळांच्या संदर्भातला, मराठी शाळांच्या संदर्भात, आज मराठी शाळांची जी परिस्थिती आहे ज्याला सगळा समाज जबाबदार आहे, केवळ एक कुठलं सरकार, कुठला एक पक्ष हे जबाबदार आहे अशातला भाग नाही. पण तरीसुद्धा ही सगळी परिस्थिती समजून घेऊन मूलभूत अशा काही गोष्टी मराठी शाळांच्यासाठी करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही नेमकं काय करताय? आता मराठी शाळेच्या विषयामध्ये मला वाटतं की पालक आपल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये पाठवतात हा काही मी त्यांचा दोष समजणार नाही. कारण आज इंग्रजीचं जे प्राबल्य आहे, इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ एम्प्लॉयबिलिटी, पण त्याचबरोबर जगातले सगळे बाल मानसोपचार तज्ज्ञ ठासून सांगतायत की जर मुलाचं शिक्षण त्याच्या मातृभाषेत झालं तर तो खरं ज्ञान मिळवेल. अदरवाईज तो फक्त पाठांतर करत जातो समजून घ्यायच्या पलीकडे. पण तुम्हाला सगळ्यांना आनंद वाटेल की गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेत राबवतो. यावर्षी 14,000 मुलं ही इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमाच्या ZP शाळेत आली. आणि ही येण्याचं कारण काय, तर 2च गोष्टी आम्ही या कार्यक्रमात राबवल्या. एक म्हणजे आम्ही विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, त्यामुळे मुलाला ते समजणं, म्हणजे आम्ही साधे प्रयोग शिक्षकांनी केले
म्हणजे गणित शिकवायचं आहे तर ते पुट्ट्याचा राक्षस केला आणि समोर त्याच्या समजा एक भांड्यामध्ये गोट्या खेळण्याच्या असतात त्या ठेवल्या आणि एका मुलाला बोलवलं की यातले तू 12 गोट्या काढ. मग तो मोजतो 1 2 3 4 मग सगळा वर्ग मोजतो. मग दुसऱ्या मुलीला बोलवतो बघ तू यातनं 8 काढ. मग ती 1 2 अख्खा वर्ग ते मोजतो 8. मुलाला की तू आता या 12 गोट्या राक्षसाच्या उजव्या कानातनं घाल. मग तो पुन्हा 1 2 3 अशा घालतो ते तोंडातनं बाहेर पडतात. मुलीला की तू डाव्या कानातनं घाल. मग तिथनं बाहेर पडतात. आता या तोंडातनं बाहेर पडणाऱ्या गोट्या किती आहेत? 12 अधिक 8 तर अख्खा वर्ग मोजतो 20. आता यू लिसन यू फॉरगेट, यू वॉच यू रिमेंबर, यू डू यू अंडरस्टँड. हे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे. हे आपण सरसकट जिल्हा परिषद सगळ्या प्राथमिक शाळांमध्ये सुरू केलं. आणि दुसरं स्पोकन इंग्लिश. तुम्ही इंग्रजीची परीक्षा घेऊ नका पण मुलांना इंग्रजी शब्द बोलता आले, मुलांना इंग्रजी वाक्य बोलता आली तर घरच्यांना असं वाटतं की अरे हा आपलं पोरगं जरा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांनी पाहिलं की अरे आपल्या मुलापेक्षा हा इंग्रजी बोलतो, आपला मुलगा दुसरीत आणि हाही दुसरी पण ह्याला गणित जास्त येतं. मग ते पाहिलं आणि म्हणून मग त्यांनी तिकडे असं आपण मराठी शाळा यांना स्ट्रेंथन करण्यासाठी अनुदान अमुक तमुकची काही गरज नाही. तिथलं शिक्षण आणि स्पोकन इंग्लिश या 2 गोष्टी केल्या तर आपण यश मिळू शकतो. कारण पालकाला हे नक्कीच वाटतं की आपल्या मुलाला इंग्रजी आलं पाहिजे आणि त्यात काही चुकीचंही नाही. कारण सगळ्या नीट CET सगळ्या इंग्रजीमध्ये असतात बऱ्यापैकी. त्यानंतर शिक्षण सगळं इंग्रजीमध्ये असतं त्यामुळे ते असणं स्वाभाविक आहे. पण आपण मराठी शाळांमधला शिक्षणाची गुणवत्तेचा दर्जा जर वाढवला तर पुढच्या काळात जसं योगासनांचा आता एक योगा डे आला युनायटेड नेशन्सकडनं, असं मातृभाषेतनं शिक्षण हा जोर पुढच्या 2 5 6 वर्षात नक्की जगात वाढणार आणि आपल्याला मातृभाषेचं शिक्षण सुरू करावं लागेल असं प्रत्येक पालकाला वाटतं. हा जो मराठी शाळांप्रती पालकांचा अविश्वास आहे तो खरं तर मंदार सरांनी, कौतुक आहे सरांचं की त्यांना इंटरनॅशनल स्कूल परवडणार नाही असं नाही. IB स्कूलमध्ये पण ते त्यांच्या मुलीला घालू शकले असते पण त्यांनी मराठी शाळेत घातलं. तर खूपच अशा रेअर केसेस आहेत किंवा असे खूप कमी माणसं आहेत की जे धाडस करतात. पण मग जर पालकांचा आत्मविश्वास किंवा विश्वास या मराठी शाळांप्रती वाढवायचा असेल तर झेडपीच्या काही शाळा तुम्ही उदाहरणं दिलीत पण मुंबईसारख्या शहरांमध्ये जर करायचं असेल, पुणे नाशिक, तर या पालकांचा विश्वास मराठी शाळांप्रती वाढवण्यासाठी काय प्रयत्न करताय? हा पालकांचा विश्वास त्या शाळांवरती वाढवणं नाही आहे, पालकांचा विश्वास स्वतःवरचा वाढवणं आहे. म्हणजे असं आहे की आपण आपलं मूल जर मराठी माध्यमात शाळेत गेलं तर त्याला आपण जगाच्या स्पर्धेत जे बाकी गोष्टी पाहिजेत, इंग्रजी स्पोकन असेल बाकीच्या गोष्टी ते आपण करून घेऊ हा कॉन्फिडन्स पालकांना नाही. कारण धावपळीत आहेत, कामात आहेत, त्यांना जमत नाही. आणि त्यामुळे सोपा मार्ग काय की तू जा इंग्रजी शाळेत असं आहे. मुळात मुंबईसारख्या ठिकाणी तर ज्या मोठ्या शाळा आहेत म्हणजे पोदार ग्रुप आहे, बाकी अशा शाळा महापालिका शाळा दत्तक घ्यायला तयार आहेत आणि त्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढवणं. कारण शेवटी त्या शाळेमधला मुलाला जर शैक्षणिकदृष्ट्या त्याची गुणवत्ता वाढलेली दिसली तर स्वाभाविकपणे माझा विश्वास आहे आणि खात्री आहे की पालक हे मराठी शाळा ऑप्ट करतील. कारण माध्यम कोणतं मराठी का इंग्रजी याचा आता हे नाही आहे. जर तुम्ही मराठी शाळेमध्ये इंग्रजीच्या शाळांमध्ये जे वेगवेगळे प्रयोग केले जातात त्या पद्धतीने शिकवलं तर नक्की पालक तिकडे येतील. आणि ते अनुदानित शाळा ज्या आहेत, ज्या संस्थांच्या आहेत त्यांनी ते सुरू करावं हा त्या शाळेचा भाग असेल. महापालिका जिल्हा परिषद आम्ही का केलं तर डायरेक्ट आम्ही कंट्रोल करतो म्हणून तर महापालिका करू शकतो. पण आग्रहाने मला असं वाटतं की अनुदानित शाळा आहेत त्यांनी असे जर प्रयोग केले तर त्यांच्याकडे गळती जी आहे मराठी मुलांची ती थांबेल. त्यामुळे शिक्षण पद्धती मुळातच हे महत्त्वाचं आहे ना, वाटत नाही का की म्हणजे BEdमध्ये शिक्षकांना शिक्षण दिलं जातं तेच खरं तर बदलायची गरज आहे असं वाटते तुम्हाला? कारण शिक्षण पद्धतीच मग त्यामुळे बदलेल, त्यांची शिकवण्याची पद्धत बदलेल आणि पर्यायानं म्हणजे जर जसं तुम्ही म्हणाल तसं की पालकांना वेळ मिळत नाही म्हणून त्यांनी एखाद्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये घातलं की त्यांना माहिती असतं आपलं मूल हुशार होईल, मग ते तिकडे वळण्यापेक्षा मग मराठी शाळेत वळतील. शिक्षण पद्धती बदलली पाहिजे की नाही तर मला असं वाटतं की कुठलंही शिक्षण कुठलंही आता समजा मी 84ला ग्रॅज्युएट बाहेर पडलो तर त्यावेळी मी जे शिकलो आणि 2016ला भरपूर वेगळा फरक पडलेला असतो तर मला ते ॲडॉप्ट करावंच लागतं. त्यामुळे समजा BEdचा एक अभ्यासक्रम मी समजा 80ला पासआउट झालो, 90ला पासआउट झालो तो होता
तर त्यावेळी नव्हता, पण आता 16ला आहेत. असं मला स्वतःला अपग्रेड करून घेणं हे सगळ्याच प्रोफेशनमध्ये आवश्यक आहे. शिक्षणामध्ये जास्त आवश्यक आहे, कारण दर 4-5 वर्षानंतर त्यातले पॅटर्न्स बदलत असतात आणि ते होणं मला असं वाटतं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण शिक्षकांचं प्रशिक्षण याच्यावर जास्त जोर देतो. साधी सरळ गोष्ट आहे की तुम्ही दहशतवाद काय हे 2 तास घेऊन बसून शिकवण्याच्या पेक्षा जास्त लवकर कधी शिकले असते. ते ज्या दिवशी पाकिस्तानमध्ये त्या शाळेवर हल्ला झाला आणि 250 मुलं मारली गेली, त्या दिवशी सगळे विषय बाजूला ठेवून दहशतवाद शिकवला पाहिजे. हा सगळ्यात जात धर्म देशाच्या पलीकडचा आहे. ती घटना जगात इम्पॅक्ट करते, ती त्या मुलावर पण करते. आणि त्यावेळी आपलं काय असतं, नाही आज आमचा तास गणिताचा आहे, सायन्सचा हे मग आम्ही शिकवणार नाही, असं गोईंग विथ द करंट सिच्युएशन जे पाहिजे ना, हे बदल काही शिक्षकांनी त्या दिवशी केली. नुसती शाळेमध्ये श्रद्धांजली वाहिली नाही, तर मग कुठल्या जगात कुठे कुठे आहेत हे सांगितलं. एक शिक्षक तर मध्ये मी असंच जेव्हा फिरत असतो, पुन्हा तो आहे स्वतःच्याच हिमतीने करतो जिल्हा परिषद शाळेमध्ये, तो त्याच्या मोबाईलवर आठवड्याला एक देश त्या वर्गातल्या मुलांना दाखवतो की कसं आहे, मग इथली ट्रॅफिक कशी आहे, इथली शेती कशी आहे, इथलं व्यवसाय काय आहे, लोकांचं खाणंपाणं काय आहे. मी ते भूगोल शिकवतो त्याच्यापेक्षा मोबाईलवर प्रत्यक्ष दाखवत होतो. आता असे अनेक प्रयोग करणारे शिक्षक असतात, अशांना प्रोत्साहन देणं ते मला वाटतं आवश्यक आहे. त्यामुळे करिक्युलम BEdचा जो आहे जे केंद्र सरकार ठरवतं त्यात वेळोवेळी बदल केले पाहिजे आपण सुचवत असतो, पण त्याबरोबरीने आपल्या शिक्षकांना प्रशिक्षित करून त्यांनी कसं विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचवलं पाहिजे मला वाटतं. आणि म्हणून आपण चांगले प्रयोग जे आहेत महाराष्ट्रात चालणारे वेगवेगळे चांगले प्रयोग हे एकत्र करतो, ज्याला शिक्षणाची वारी आपण म्हणतो, आणि ते सर्वांसमोर आपण एका अर्थाने 10-15 शिक्षकांना गाडी भाडं देऊन आणतो आणि ते दाखवतो आपण, हे बघा आणि असं तुम्ही सुरू करा. सर, सकाळच्या जे 2 सत्र झाली आपली, त्याच्यामधला एक सगळ्यांचा सार असा होता की मराठी वाढवायची असेल, जगवायची असेल तर ती ज्ञानभाषा झाली पाहिजे. आणि गेली अनेक वर्ष हे आपण सगळेच म्हणतोय की ज्ञानभाषा झाली पाहिजे ती. तर त्या दृष्टीने तुमचं खातं सरकार काही प्रयत्न करतंय का, सरकारचा काही विचार आहे का, हा एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही एक घोषणा केली होती की ब्रिटनच्या धर्तीवर आपण एक पुस्तकांचं खेडं उभारणार आहोत, तर ते कुठपर्यंत ती योजना आली? कारण ते खेडं कसं आहे हे आम्ही एक त्यावेळेस दाखवलं पण होतं. खूप अभिनव चांगली कल्पना आहे ती, तर त्याचं काय झालं पुढे? मराठी ही ज्ञानभाषा झाली पाहिजे यात काही शंका नाही, पण त्याच्या बरोबरीने काही अजूनही गोष्टी. एक तर आपल्या थोडं सगळ्यांमध्ये हा भाषा विभाग सुरू करण्याचं कारण असं आहे की मराठी भाषेचं काम म्हणजे मराठी साहित्याचं काम नाही. मराठी साहित्याचं काम हे आहेच, ते महत्त्वाचं आहे, पण त्यासाठी केलं म्हणजे मराठी भाषा सुधरेल. आता कोर्टाची भाषा मराठीतनं झाली पाहिजे, तर अनेक गोष्टी या सगळ्या आपल्या मराठीत कायद्याच्या आल्या पाहिजेत, ते आता आणण्याचा आपण प्रयत्न करतो. किंवा शासनाच्या विविध विभागामध्ये जो मराठीचा वापर झाला पाहिजे तो कसा काय याची आता परवा आपण एक समिती नेमली होती आणि त्या समितीने आता अहवाल नुकताच त्याचा सादरही केलेला आहे की प्रत्येक विभागामध्ये या भाषेचा वापर कसा, आणि अतिशय प्रॅक्टिकल घ्यावे. आपण मुळात मराठीसाठी दुराग्रही राहिलो ना तर लोक अजून लांब जातील. ॲडजस्टेबल राहिलं पाहिजे. म्हणजे इंग्रजी बघा, त्यांच्या डिक्शनरीमध्ये बंद शब्द पण आला. आता बंद शब्द हा खरा हिंदी आणि मराठी, पण जितका शब्द असे प्रचलित येतात ते ऍड करतात, हळूहळू ते वाढवत जातात. तसंच सर्वसमावेशकता आपण राहिली पाहिजे. पण कधी कधी आपल्यातले काही इतके कट्टर असतात ना, काय हलं आणि मग काहीतरी एक शब्द वापरून असं तुमचं आहे, त्यापेक्षा सहज साध्या सोप्या पद्धतीने त्याचा वापर होईल अशा काही गोष्टी आपण त्याला तयार करतो आहोत. आणि पुस्तकाचं गाव जे आहे ते महाबळेश्वर वाईच्या जवळ जे आहे ते आपण केलं. IITच्या टीमने त्याची सगळी कंटिन्यू, थोडंसं पाऊस पडल्यानंतर माती डासळे वगैरे अशा काही चर्चा आल्या होत्या, त्या सगळ्या क्लिअर होऊन आता जवळजवळ आपण घरंसह मार्क केली, कुठल्या घरामध्ये कुठली पुस्तकं असतील, त्याच्या अंगणात सहज असं बसायला कशी जागा असेल, असं एक चांगलं गाव आपल्याला एक मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये सुरू होईल. नेहमी शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते की त्यांनी शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे. मात्र शिक्षकांना वेगळी जी कामं दिली जातात, प्राथमिक शिक्षकांना
ती कामं दिल्यामुळं शिक्षणावर त्यांचा जास्त भर राहत नाही, ही कामं संपवण्यावर असतो. त्याच्यावर काय विचार 100% शिक्षक ते करत नाहीत, काही शिक्षक ते करतात. त्यामुळे जे शिक्षक ते करत नाहीत त्यांनी तर गुणवत्ता सांभाळायला हरकत नाही की नाही, ही पळवाट आहे. आणि मुळात मी स्वतः इलेक्शन कमिशनला भेटून, मी स्वतः महसूल विभागाला भेटून शिक्षकांचं काम, शिक्षण व्यतिरिक्त काम जवळजवळ 50% कमी केलंच आहे, अजूनही मला करायचं आहे. पण शिक्षकांना शिक्षणबाह्य शाळाबाह्य काम खूप दिलं जातं आणि त्यामुळे त्यांना शिक्षणावर लक्ष देता येत नाही. तर अख्खी शाळा आणि सगळे शिक्षक बाहेर नसतात, ते मतदानाच्या निवडणुकीच्या काळात असतात की बाकी. आणि बाकी मग ठराविक BLO म्हणून काही शिक्षक हे 2-2, 3-3 महिनेच बाहेर असतात शाळेच्या. प्रत्येक शाळेतले 2-5 शिक्षक, त्यांच्या बाबतीत खरं आहे, ते कमी केलं पाहिजे. पण जे असतात त्यांनी तर गुणवत्ता वाढवायला पाहिजेत ना. त्यामुळे असं म्हणून आपण हे काम दिलं म्हणून हे करता येत नाही, ही पळवाट आहे. माझं असं मत आहे की शाळाबाह्य काम हे कमी झालंच पाहिजे, पण जे आहेत त्यांची गुणवत्ता, शेवटी तुम्ही आणि मी किती वाटलं तर जाऊन शिकून होणार नाही. आपल्याला सायकलच्या किंवा स्कूटरच्या चाकात हवा भरायची असेल तर ती पंपाच्या माध्यमातूनच जाते. अशी शिक्षणाची गुणवत्ता ही शिक्षकाच्या माध्यमातूनच जाणार. सर, मला विचारायचं आहे साहित्य संमेलनाबद्दल. भरपूर नेहमी एक टीका होते की जे साहित्य संमेलनाचं व्यासपीठ असतं तिथं साहित्यिक खूप कमी असं कोपऱ्यात असतात आणि सगळं व्यासपीठ हे राजकारण्यांनी भरलेलं असतं. तर नक्कीच राजकारण्यांनी यावं, राजकीय नेत्यांनी यावं आणि तिथे उद्घाटन झाल्यानंतर असं का होत नाही की राजकीय नेते जे असतात ते स्वतःहून आम्ही खाली बसतो आणि हे साहित्यिकांचं व्यासपीठ आहे असं का म्हणत नाहीत? मला असं वाटतं की असं केलंही पाहिजे. मी गेली 12-14 वर्ष साहित्य संमेलनात जातो आहे. त्याला गेल्या 7-8 वर्षात मला व्यासपीठावर काही ना काही एक तासभर परिसंवादात सहभागाला संधी असते. पण मी साहित्य संमेलनात 2-2.5 तास बुक स्टॉलवर फिरतो. एक पूर्ण सत्र समोर बसून पूर्ण ऐकत असतो. त्यातलं मला असं वाटतं की हे शेवटी आता यशवंत चव्हाण हे करत होतेच ना, आणि त्यामुळे थोडं आयोजकच या प्रभावाखाली येतात आणि त्यांचे दोष नसतो. कारण इतकं मोठं आणि चांगलं संमेलन करायचं म्हटल्यानंतर ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यामध्ये अशांची मदत होत असते. पण मला वाटतं की हे खरं आहे की जितके कमीत कमी राजकीय नेतृत्व व्यासपीठावर या साहित्याच्या बोलवलं जाईल तेवढं चांगलं. काही राजकीय नेते साहित्यदृष्ट्याही चांगलं बोलू शकतात, तर त्यांना साहित्यिक म्हणून बोलवावं आपण, यात काहीच अडचण नाही. आता मगाशी फुटाणे येऊन गेले, राजकीय नेते पण आहेत आणि चांगलेही आहेत. पण जितके कमी हस्तक्षेप राहील, मुख्यमंत्री आहेत, एखाद्या पक्षाचे प्रमुख आहेत, असे समजा एक 4-5-6 मान्यवर आहेत की मला वाटतं हे होईल. पण सध्या खरं सांगायचं आपल्या देशामध्ये कोएलिशन एरा जो सुरू झाला तो केवळ राजकारणात नाही राहिला, तो साहित्य. आता या पक्षाचे आले, मग ह्याचेही बोला, त्याचे आले त्याचेही बोला. मग एक राजकीय पक्षाचा नेता बोलून चालत नाही, फक्त मुख्यमंत्री बोलून चालत नाही. मग ह्याचा काय तर असं कोण तो कोएलिशन एरियाचा परिणाम राजकारणापेक्षा राजकारण सोडून बाकी क्षेत्र जी आहेत, म्हणजे साधं मी अनेक वेळा गमतीने म्हणतो की मलाच आठवतं मी जुन्या काळात पाहिलं की दीप प्रज्वलन करताना जो प्रमुख माणूस असतो तोच सगळे दीप लावायचा. आता एक भाजपला लावतो, एक सेनेवाला लावतो, एक हा लावतो, एक तो लावतो, सगळ्यांचं मिळून ते लागतं. इथपर्यंत आता परिणाम झाला या सगळ्या आघाड्यांच्या राजकारणाचा. अर्थात या आघाड्यांच्या बरोबर मराठी भाषा आपली आघाडीवरती कशी राहील आणि या मराठी भाषेचा जो जागर सुरू आहे त्याच्यामध्ये आपण विनोद तावडे यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारतोय. अर्थात ठोस आणि ठोक असं काय करता येईल मराठी भाषेसाठी हे या सगळ्या परिसंवादातून आपण समजून घेतोय. एक छोटासा ब्रेक घेऊया, एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा ही चर्चा आपण सुरू ठेवूया. पुन्हा एकदा स्वागत तुमचं. आपलं साहित्य संमेलन IBN लोकमतवरती दिवसभर सुरू आहे आणि मराठी भाषेच्या या जागरामध्ये आता आपल्यासोबत शालेय शिक्षण मंत्री आणि मराठी भाषा मंत्री पण त्यांना आता आपण म्हणूया आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे आपल्यासोबत आहेत. विनोद तावडे, पुन्हा मुद्दा ज्यावेळेला मराठी भाषेचा येतो, एक बाकीचे अनेक विषय अजून तुम्हाला विचारायचे आहेत, पण त्यातला एक मुद्दा की ज्या नर्सरी च्या पातळीवरचं जे शिक्षण आहे, बालवाडी आपण हळूहळू म्हणेन असे झालं या सगळ्या याच्या प्रक्रियेमध्ये, शहरांमध्ये सुद्धा या बालवाड्या गायब झालेल्या आहेत. कुठेतरी धोरणात्मक दृष्टिकोनातून काही गोष्टी लादण्याची ज्यावेळेला इच्छा व्यक्त व्हायला पाहिजे किंवा त्या दृष्टींचं कृती व्हायला पाहिजे शासनाकडनं,
तर अशा काही गोष्टी तुम्ही काय करतायत की जेणेकरून मराठी भाषेला आणि खास करून त्या शाळांना आणि नर्सरी लेवलच्या या जे शिक्षण आहे त्याला अधिकाधिक काहीतरी बळ मिळेल त्यासाठी काही योजना असतील किंवा अनुदान असतील असं काही तुम्ही करताय? नाही, बरोबर. नागपूरच्या अधिवेशनात या निमित्ताने चर्चाही झाली आणि त्यात खरं म्हणजे मराठी भाषेच्या शाळांना हल्ली सगळ्या शाळांना फीडिंग सेंटर हे बालवाडी असतात किंवा नर्सरी असतात, KG असतात आणि कुठल्या ना कुठल्या ह्याला ते अटॅच असतात, त्यामुळे त्या नाहीत. हे आतापर्यंत सगळं शिक्षण विभागाकडे येत होतं पहिलीपासून. बरोबर. त्याच्या आधीच हे महिला बालकल्याणकडे होतं, पण आता शिक्षण विभाग हा पूर्व प्राथमिकच्या विषयातला एक सविस्तर वेगळा कायदा आणतोय की ज्यामध्ये बालवाडीतल्या शिक्षणाविषयीच्या अकॅडमिक गोष्टी काय असतील, तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काय असतं, कुठलीही आपली दिसली खोली आणि बाहेर लावली पाटी सिंगापूर नर्सरी आणि चालू केली असं चालणार नाही. तर इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून काय किमान पाहिजे, शिकवणाऱ्या तिथल्या शिक्षकांचा बेसिक क्वालिफिकेशन काय पाहिजे, असं आता प्रॉपर आपण कायदा करतो प्री प्रायमरीचा. त्याच्यामध्ये मला वाटतं की स्वाभाविकपणे या मराठी भाषांच्या बालवाड्या या सुद्धा त्याला एक प्राधान्य त्याच्यामध्ये आपण नक्की देऊ आणि ते जर दिलं तर मग मराठी शाळांचा पुढे इंटेक जो आहे तो त्यांना स्वाभाविकपणे. अनुदानाच्या बाबतीमध्ये शाळांच्या तुम्ही काही अधिक वेगळा निर्णय किंवा काही क्रांतिकारी गोष्टी करताय? अनुदानाच्या बाबतीत क्रांतिकारी आता तरी काही नाही, कारण सध्याच ज्यावेळी मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसतो ते 2 रुपये 20 पैसे जे तिजोरीत जमा होतात त्यातले विनोद तावडे 57 पैसे घेऊन जातो अशीच बोंब मारतात. इतका पैसा आपण शिक्षणात सध्या खऱ्या अर्थाने इन्व्हेस्ट करू, मी ते खर्च करतो म्हणत नाही, इन्व्हेस्ट करतो. बरोबर. आता बेसिकली 1ली ते 10वी 1ली ते 12वी किंवा 1ली ते मग पुढे ग्रॅज्युएशनपर्यंत आज एवढे आपण 57,000 कोटीचं बजेट वर्षाचं आपलं या सगळ्या याच्यामध्ये आहे. आता हा जर पैसा आपण खऱ्या अर्थाने खर्च करतो तर याच्यामध्ये चुकीच्या प्रॅक्टिसेसने जो पैसा वाया जातो तो वाचून तो या प्रकारच्या याला आपण देऊ शकतो असं मला वाटतं. आणि ते सुरू केलं, विशेषतः ऑनलाईन गोष्टी आल्यामुळे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी त्याच प्रश्नावर मला यायचं होतं. कारण शाळाबाह्य मुलं, जी मुलं शालेय शिक्षणापासून वंचित राहतात, एकीकडे आम्ही शिक्षणाचा अधिकार मान्य केलेला आहे, राईट टू एज्युकेशन अधिकृतपणे मान्य केलेला आहे, तरी पण मोठ्या प्रमाणात असा मुलांचा वर्ग आहे जो ज्यांना शालेय शिक्षण घेणं शक्य नाही आहे. ऊसतोड कामगारांच्या घरातली मुलं असतील, विटांच्या याच्यावर स्थलांतर करणारे आदिवासी कुटुंबातली मुलं असतील, अनेक असा मोठा वर्ग आहे, भटक्या विमुक्तांची मुलं असतील. तर हा जो शालाबाह्य विद्यार्थ्यांचा वर्ग आहे यांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शालेय शिक्षण आवश्यक आहे आणि शालेय शिक्षण हे त्यांच्या भाषेमधून आवश्यक आहे. आपण या भटके विमुक्त असतील, आदिवासी असतील यांना परकीय भाषेतून शिक्षण देतो, कारण त्यांच्यासाठी प्रमाण भाषा ही परकीय भाषा आहे. जसं आपण इंग्लिशच्या बाबतीत आपण म्हणतो तर तीच गोष्ट तिथे. तर हे शासकीय पातळीवरून यासाठी का विशेष हालचाली होताना दिसत नाही? कारण NGO सगळ्या या गोष्टीवर आवाज उठवत असतात, सातत्याने सरकारला त्या संदर्भात दोषी धरत असतात. तुम्ही काय सांगाल यार? नाही, NGOs असं आहे की ते त्या सेक्शन पुरतं डेडिकेटेडली काम करतात की नाही, नक्कीच काम करतात, चांगलंही काम करतात. पण ज्यावेळी ते स्केलवर करायचं असतं ते कुठलीच NGO यशस्वी होत नाही. मी या सगळ्या NGOने एकत्र करून चला तुम्ही जबाबदारी घ्या, तुम्हाला जो लागेल तो फायनान्स आम्ही देतो, नाही म्हणजे आमच्याकडे इतकं नाही. सूचना चांगल्या असतात पण या सूचना प्रत्यक्ष राज्यभर इम्प्लिमेंट करणं त्यासाठी जी यंत्रणा पूर्ण शासनाची असते ती ऑलरेडी बाकी कामामध्ये ओव्हरबर्डन असते. 2 कोटी शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं काम सोडा आणि 10 लाख जे येत नाहीत त्यांच्या मागे लागा असं करता येत नाही. तर ह्याचा बॅलन्स करावाच लागतो, तो करत आपण त्यात करतो. त्यांना त्या भाषेत शिकवणं जे आहे म्हणजे नंदुरबार, चंद्रपूर वगैरे या पट्ट्यामध्ये विशेषतः तिथल्या शिक्षकांनी आता स्थानिक आदिवासी भाषा शिकून पावरी भाषा त्या भाषेत शिकवायला आता आपण सुरू करतो आणि त्याचा आग्रह आपण धरतो. त्यामुळे मुलांना थोडंसं अधिक शिकल्यासारखं जाणवतं सुद्धा आहे. पण मला वाटतं याच्याबरोबरीने या शाळाबाह्य मुलांच्या विषयामध्ये एक तर स्थलांतरित होणारा एक प्रकार आहे. आता मुंबईमध्ये आम्ही शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण घेतलं तर हायकोर्टच्या समोरच्या झोपडपट्टीवर राहणारे जे होते ते 3 महिन्यात तिथे शिफ्ट झाले आणि मानपूरच्या इथे काम मिळालं तिकडे झाले.
ते तिकडे गेले. तर आता आपण या मुलांना आयडेंटिफाय करणं, त्यांना शैक्षणिक कार्ड देणं आणि ते कुठेही झाले की तुझं कार्ड दाखव, मग इथे हा पहिलीदार असेल तर तिकडे त्याला बानखूच्या पहिलीच्या शाळेत मिळेल. असं समजा कारखान्यावरनं तो दुसऱ्या याच्यात आला ऊसतोडणी कामावर, तर तिथल्या त्याला झेडपी शाळेमध्ये कधी कधी कारखान्यामध्ये शाळा लांब असते, तर आपण असे प्रयोग केले की त्या शाळेतला शिक्षक त्या कारखान्यावर जाईल. आता साखर शाळा, वीट भट्टी शाळा या नवीन कायद्याने बंद झाल्या, करता येत नाही. दगडखाण्यावर शाळा सुरू करा असं अनेकांची मागणी असते, ते आता बेकायदेशीर. तरी पण जी NGO त्यात काम करते त्यांचा मात्र आग्रह असतो की हे करा, ते करताच येत नाही. मग आपण काय करतो की ती मुलं तिथल्या झेडपी शाळेला अटॅच दाखवतो आणि तिथल्या शिक्षकाला म्हणतो तू तिकडे जा आणि शिकव. असे आपण त्यातले काही मार्ग आता काढतो. विनोदजी, पटनोंदणी हा एक खूप मोठा म्हणजे वादाचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. त्यामध्ये जे काही घोळ होतात ते सगळे घोळ थांबवण्याचे वेगवेगळ्या शिक्षण मंत्र्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. तुम्ही सेल्फी घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो अपयशी ठरला, पण मला ती कल्पना खूप आवडली होती. तुम्हाला सुचली कशी कल्पना? मुळात ती कल्पना जी होती ती शाळाबाह्य मुलं आपण आयडेंटिफाय करतो, त्यांना अमुक शाळेमध्ये आपण दाखल करतो, पण ती स्थलांतरित पालकांची मुलं असल्यामुळे ती किती दिवस सलग आहेत हे बघायचं असतं. म्हणून मग आपण म्हटलं की जी केवळ शाळाबाह्य आली आहेत त्या मुलांचा सेल्फी तुम्ही काढा आणि दर सोमवारी अपलोड करा, आणि 2 सोमवार जर मूल दिसलं नाही तर तेवढा फोटो क्रॉप करून आपण तिथले शिक्षण अधिकारी जो असतो त्याला म्हणतो की हा मुलगा त्या गावात का नाही आहे, जा. मग त्याच्या घरी जाईल. मग घरी गेल्यानंतर कळतं की हे आता शेगावला कारखान्यावर ऊस तोडायला याच्या आईवडील तिकडे आहे. मग आमचा तिथला बीड मधला तो गटशिक्षण अधिकारी शेगावच्या शिक्षण हा मुलगा फोटो हा इकडे आला, मग ते त्या कारखान्यात जाऊन बघतील, त्या मुलाला आयडेंटिफाय करतील, त्याला त्या शाळेत. अशी जी मूळ कल्पना होती. कारण वेगळी टेक्नॉलॉजी आहे, पण नेहमीच शिक्षण क्षेत्रामध्ये काय आलं की जे शिक्षण क्षेत्रामध्ये नेतृत्व आमदार होऊ इच्छितात असे शिक्षकांची दिशाभूल करूनच जास्त गोष्टी करायचा प्रयत्न करतात. आणि ते म्हणजे आता सगळ्यांचा सेल्फी काढत बसायचा का, म्हणजे सगळ्यांचं काढायचं, नुसती 15 मुलं शाळा पाहिजे त्यांचा काढायचा, इतकं स्पष्ट सांगून जाते झालं. पण मला वाटतं की आधीच्या शिक्षण मंत्र्यांना जेवढी टेक्नॉलॉजी उपलब्ध नव्हती तेवढी टेक्नॉलॉजी आज मला उपलब्ध आहे. थोडा मी टेक्नोसॅव्ही पण आहे आणि त्यामुळे सॉफ्टवेअरवर सगळी पटनोंदणी असेल, सेल्फीच्या माध्यमातून अशा गोष्टी करतो. पण सेल्फीचा निर्णय तात्पुरता स्थगित केलेला आहे आणि सगळ्या शिक्षकांना हे सरसकट नाही, केवळ शाळाबाह्य मुलं तुमच्या शाळेत आली तर त्या 10, 15, 20 साठी आहे, अन्यथा नाही. हे आता आम्ही पटवून देऊन ते नंतर बघू. याला जोडून एक प्रश्न आहे, तुम्ही शिक्षण मंत्री म्हणून अनेक इनोव्हेटिव्ह योजना करता, जशी सेल्फी विथ गुरुजी, नंतर दप्तराचं ओझं कमी करण्यावर म्हणून तुम्ही शाळेत जाऊन दप्तराचं ओझं केलं, ते वजन केलं, पण पुढे ते योजनेचं काय झालं कळलंच नाही. तुम्ही योजना काढता पण ते एक तर वादात सापडतात किंवा पुढे त्याचं काय होतं तेच कळत नाही. हे अपयश म्हणून नाही. योजनांचं लॉजिकल एंडला ते सगळ्याच जातात, पण वादावर कोणी बोललं की मीडिया त्याच्यावरच लक्ष देतं, म्हणून त्याचं पुढे काय झालं कळत नाही. आता 85% शाळांमध्ये आम्ही त्या दप्तराच्या ओझ्याच्या बाबतीमध्ये खूप स्पष्ट निर्देश दिले की टाइम टेबल असं करा की एका दिवशी 5-5 विषय असणार नाहीत, एका दिवशी 2 विषय असतील, 3 विषय असतील. दुसरं, एक जनरल टेक्स्टबुक, मग वर्कबुक, मग लॉगबुक, मग अमुक हे देऊ नका. आता जे वादात सापडलेले मीडियामध्ये कोर्टात चाललेले विषय आहेत हे ICSE CBSE शाळांचे जास्त आहेत. त्यांचा करिक्युलम मी कंट्रोल करत नाही आणि म्हणून मी कोर्टाला म्हटलं ह्यात मी करू शकत नाही, मी अकॅडमिकमध्ये त्यांच्या काय करावं हे त्यांच्या बोर्डाने सांगायचं आहे. त्यांच्या बोर्डाला मी कळवलं आहे की 10%च्या वर वजन असतं का माने, आणि आमच्या SSC मध्ये आम्ही हे करून दाखवलं आहे. त्यामुळे SSC मध्ये करून दाखवलं किंवा 14,000 मुलं इंग्रजी शाळेत मराठी शाळेत आली हे कधीच दाखवलं जात नाही. पण जे CBSE ICSE शाळेतल्या मुलांचं जो करिक्युलम राज्य सरकार कंट्रोल करत नाही त्याचं वजन कमी करा, ते म्हणतात की आमच्या शाळेचा हा पॅटर्न आहे आणि ते कोर्टात जात नाहीत. आणि या जर शाळा बऱ्यापैकी आर्थिक सुस्थितीतल्या असतील तर त्यांना मी म्हटलं की तुम्ही शाळेमध्ये मुलांना लॉकर द्या, त्यांना तिथे ठेवू द्या. साहित्य कमी करायचं आमचं म्हणणं नाही, त्याने कॅरी करणं कमी करा. त्यातलं तर काही मुख्याध्यापक म्हणले की साहेब आमच्या इथे येणाऱ्या मुलाला सोडायलाच म्हणले गडी असतो, गाडी असते, तुम्ही कशाला ताप करून घेता. म्हटलं मी नाही, कोर्टात केस आहे त्यांचं म्हणणं आहे.
रत्नागिरीचेच एका शिक्षकाने जामसंडेचा आहे जो, आम्ही त्याची बातमी पण चालवली, त्यांनी मी असे घटक चाचणी वाईज विषयाचे 4च पुस्तके केलीत. ती योजना आय थिंक मला वाटतं तुमच्याकडे आलेली पण आहे. तुम्ही त्याचा पुढे काही विचार करणार आहेत का? असं शिक्षणामध्ये प्रत्येकाला मलाच जास्त कळतं असं वाटतं. हा प्रयोग आम्ही केला मी चर्चेला, तर काही शिक्षक काय म्हणले साहेब की 4थ्या चाचणीचं शिकवत असताना पहिल्यांदा रेफरन्स द्यावा लागतो, मग ते पुस्तक घरी. त्यामुळे तुम्ही असं तुकडा, शिक्षण कसं आहे, 4 किलो साखर 1-1 किलो नेली घरी तर चालते, पण उद्या समजा सायन्समध्ये जानेवारीत एखादा विषय शिकवताना ऑगस्टच्या विषयाचा रेफरन्स द्यावा लागतो, ते पुस्तक लागतं. त्यामुळे तुकड्या तुकड्यात पुस्तक हे सगळे हे साधे सोपे अकॅडमिक डेप्थमध्ये न जाता असणारे विषय आहेत. आता त्या जामसंडे शिक्षकाने जे केलं की नाही, तर तो स्वाभाविकपणे कसं करतो की उद्या हा विषय शिकवायचा आहे, त्याच्या शाळेमध्ये मुलं किती आहेत ती बघा आणि इथे मुलं किती आहेत ती बघा, तर तिथे सांगताना तो उद्या हा विषय शिकवताना मागचा रेफरन्स लागू शकतो, तर ते मागचं घेऊन या सांगणार ते. आणि त्याविषयी मुलाच्या लक्षात नाही राहिलं आणि ते नाही आलं तर त्याला मुलाला हे होत नाही. त्यामुळे यात काही शिक्षकांनी ते म्हणजे साहेब तुम्ही याच्यापेक्षा एका दिवशी 1-2 विषय द्या, ते सोपं होईल. ते दिले तर मग बाकीचे विषय शिक्षक त्याची रिकामे बसतात, त्यांचं काय करायचं, असं सगळं ते गणित जुळवत करावं लागतं. पण मला वाटतं यातला आता आपण जो बेस्ट अवेलेबल मार्ग जो काढला आहे त्यातनं 85% शाळांमधलं आपण हे वजन कमी करू शकलो आहोत. त्यावेळी अनेक सरकारी अध्यादेश काढले जातात किंवा नियमावली असतात ज्या हे केल्या जातात, पण यातली भाषा समजायला अत्यंत कठीण असते. तर यातल्या भाषेचं सुलभीकरण व्हावं यासाठी काही प्रयत्न करणार आहात का तुम्ही? तेच आमचे सदानंद मोरे समितीने आता हे केलं की सुलभ भाषेत सामान्य माणसाला कळेल. म्हणजे फाईलला नसती म्हणतात, तर ही नसती कटकट म्हणजे मंत्रालयातून कधी जाणार आहे असं तिथं. मला वाटतं की शासनाच्या व्यवहारातले काही शब्द तर असे आहेत की जे त्याची आता डिक्शनरीज काढायची गरज पडेल, इतक्या पद्धतीचे आहेत. आणि त्यामुळे सामान्य माणसाला सहजपणे कळेल अशा भाषेतली पत्रकं निघणं, शासकीय आदेश निघणं, यासाठीच त्या आम्ही सदानंद मोरे कमिटीने बऱ्याच सूचना केल्या आहेत. त्या आता निवडणुका झाल्या की आपण करू. माझा प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांचा जर विचार केला तर त्या मुलांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त पुस्तकं वाचायला मिळावीत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये लायब्ररी नसते, कुठे कुठे असेल तर ती फक्त अभ्यासक्रमाची पुस्तकं असतात, तीही मुलांना मिळत नाहीत, अशा कंडिशनमध्ये असते. तर त्या मुलांना वाचनाची आवड त्यांच्यात निर्माण व्हावी यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का? एक तर आपण गेल्या वर्षीपासून डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस केला आणि त्या दिवशी यावर्षी जवळजवळ 20 कोटी पुस्तकं वाचली गेली सगळ्या महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये. छोटी छोटी पुस्तकं असतील, जवळच्या लायब्ररी जोडल्या, काही साहित्यिक पण आपण खूप मोठं नीट त्याचं प्लॅनिंग केलं होतं. आणि प्लस या आपण दरवर्षी 10 कोटीची पुस्तकं ही शाळांना अभ्यासाव्यतिरिक्त वाचनाची म्हणून देणं, जिल्हा परिषद शाळांना प्रामुख्याने, असं आपण त्यात अधिक सुरू केलं आहे. पण जसं ते आता मी द्विभाषिक पुस्तकं करा म्हणजे मग हा जो इंग्रजीचा हे असतो तो फोबिया कमी होईल, कारण आम्ही स्पोकन इंग्लिश करतो आहोत. तर अभ्यासक्रमामध्ये याद देऊ असं केलं होतं. मग महाराष्ट्राने म्हणले आम्ही मराठी प्रकाशक आहोत, आमच्याकडे असं नसतं, मी तुम्हाला बाहेरच्यानं आणायचं आहे का, पुन्हा ब्रेक. आणि पुन्हा ते तुम्हीच चालवलं सगळं जोरात, मराठी प्रकाशकांच्या पायावर सरकारचा पोटावर पाय. पण द्यावं लागेलच, म्हणजे हे कुठेतरी तुम्हाला ठरवावं लागणार, म्हणजे सरकार म्हणून तुम्हाला हे ठरवावं लागेल की आम्ही मराठीच्यासाठीच पुढे रेटणार आहोत की बाकीचं, म्हणजे ह्या इंग्लिशचं तुमच्यावरती राजकीय जर का कारणासाठी तुम्ही इंग्लिशचं हे घेऊन अंगावरती घेऊन चाललाय. राजकीय नाही, मराठी भाषा जगली पाहिजे हे सरकार जोपर्यंत ठरवत नाही त्यासाठीच ते केलं पाहिजे. म्हणजे मराठीत जर द्विभाषिक पुस्तकं का द्यायची, तर मराठी माध्यमातला जो मुलगा आहे, जो मराठीत त्याने ते वाचलं तेच त्याला इंग्रजीत वाचलं, बरोबर आहे. आपल्याला मुलं मराठी माध्यमात गेली पाहिजे, कारण मराठी म्हणजे मातृभाषेत, हे महत्वाचं आहे का नाही, बाकी काय मराठीत तुम्ही शिकवा. माझं म्हणणं की पालकांना आपलं मूल मराठी माध्यमात जाऊन सुद्धा त्याला इंग्रजी येतं, हा पालकांचा आज डोक्यामध्ये बसलेला गोष्ट आहे, ती काढणं शिक्षण खात्याला काही जमणार नाही. पण आपलं मूल इंग्रजी पण बोलतं आणि मराठी माध्यमात शिकतं, हे जर आपण करू शकलो हे आपलं यश आहे. आणि त्या करण्याकडे आपण जातो आणि म्हणून असे प्रयोग करतो. आणि म्हणून आपण अशी पुस्तकं
ही वाचन प्रेरणा दिवस वगैरे आपण नक्की देतो. निश्चित नाही, असे प्रयोग झाले पाहिजेत. परंतु आत्ताची परिस्थिती प्रथम किंवा असरसारखे अहवाल ज्यावेळेस येतात त्यावेळेस स्पष्ट होतं की 8वी 9वीत असलेल्या मुलांना पण 5वीतल्या गोष्टी समजत नाहीत, वाचता येत नाहीत. 5वीतल्या मुलांना दुसरीची पुस्तकं वाचता येत नाही. असे अनेक अहवाल येतात, त्यावर त्यावेळेस चर्चा होते. परंतु दीर्घकालीन उपाययोजना ज्या व्हायला पाहिजेत या गोष्टी थांबवण्यासाठी त्या होताना दिसत नाही. हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न म्हणजे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना वाचे गुजरात म्हणून उपक्रम राबवला होता आणि तो त्याला सातत्य होतं आणि तो यशस्वीपणे त्यांनी राबवला होता. तर तशा पद्धतीने काही, कारण तुम्ही सगळेजण नरेंद्र मोदींना या ना त्या पद्धतीने फॉलो करत असतात, म्हणजे फक्त सेल्फीज नाही तर तुम्ही पुस्तक दिनाच्या निमित्ताने पण तो वाचे गुजरातचाच एक पद्धतीने तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला होता. पण अधिक चांगल्या पद्धतीने व्यापक पातळीवर वाचनालय जगवून आता त्याची जी दुरावस्था तुम्हालाही ठाऊक असणार, तर ही वाचे महाराष्ट्र असं आपण कधी आपण तो वाचन प्रेरणा दिवस त्या अर्थानेच खरं म्हणजे केला आहे. म्हणजे जरी शिक्षण विभाग करत असला तरी आपण शिक्षण आणि हायर टेक्निकल सगळीकडे आपण ते करतो. पण मला वाटतं की या सगळ्या ह्याच्यात बेसिक जे केलं पाहिजे त्यामध्ये आपल्याला मराठीच्या वाचनाची आवड. मला नेहमीच असं वाटतं की आताच्या पिढीला मराठी जे वाचत नाही ते आयुष्यात किती मिस करतायत. पु ल देशपांडे असेल, वपू असतील, शंकर, हे हा आपला खरा मराठी साहित्याचा इतका मोठा ठेवा आहे आणि ते काय मिस करतायत तेही त्यांना कळत नाही. हे अजून पुढचं दुःख आहे. जसं आदिवासी भागामध्ये तिथली माणसं आपल्याला लुबाडतायत हेच त्या बिचाराला माहीत नसतं. हे सगळ्यात दुःख ते असतं. तसं आताच्या पिढीला म्हणजे मी आता स्टँडअप कॉमेडी चालते. स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय आहे तर आपण जे कथाकथन ऐकायचं तेच आहे ना. म्हणजे फक्त त्यावेळेची शंकर पाटलांचा विषय म्हैस असेल किंवा पुलंचा समजा काय वेगवेगळी व्यक्तिवल्ली असेल किंवा वपू काळ्यांचा त्या चाळीतल्या भूताची बधेची गोष्ट असेल, अशा सगळ्या असतील. पण ते 1 तासभर ते कथाकथनच करायचे. पण आत्ताच्या साहित्याच्या फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे स्टँडअप कॉमेडी म्हणजे 1 तास सलग एकाने बोलत राहणं, याच्याऐवजी अशी आत्ताचे वीकेंडचे नवरा बायकोचे इश्यूज घेऊन कथाकथन जी झाली आणि ती जर मांडली तर ती स्टँडअप कॉमेडीच आहे, काही वेगळं नाही आहे. फक्त ते तसं होत नाही, तशा प्रकारची निर्मिती करत नाहीत. आजही IT इंडस्ट्री आणि बाकी या सगळ्या ठिकाणी किंवा इथल्या फिनिक्स मॉलमधल्या त्या स्टँडअप कॉमेडीच्या ऑडिटोरियममध्ये अशा प्रकारचे मराठीचे स्टँडअप कॉमेडी जर सादर झाल्या तर मला खात्री आहे की तिथे मोठ्या संख्येने असा जो व्यावसायिक वर्ग आहे हा नक्कीच आहे. पण स्टँडअप कॉमेडीला मंदार खूप मोठी कॉम्पिटिशन आहे सध्या. युती होणार की नाही आणि एकूणच राजकीय सगळ्याचे जे प्रयोग होतात ते म्हणजे अफलातून असतात. ते कसं काय जमतं सगळं. म्हणजे राजकारणावर प्रश्न विचारायचा नव्हताच असं ठरलं होतं, पण आता आपली चर्चा किंवा नाही. त्यामुळे सिनेमामध्ये अभिनेता असतो, तो तेवढ्या पुरता अभिनय करतो. आम्ही परमनंट नेता हा परमनंट अभिनेता असतो. मराठीचं राजकारण जे सुरू आहे आता, मराठी भाषेच्या आणि मराठी भाषेचं राजकारण नाही चालू आहे, मराठी भाषिक मतदारांचं राजकारण चालू आहे. जसं मराठी साहित्य आणि मराठी भाषा यात अंतर आहे तसं दुकानात मराठीची पाटी लागली म्हणजे आतला मालक मराठी होत नाही. आमचा इंटरेस्ट मराठी मालक, मराठी माणूस मालक झाला पाहिजे त्याची पाटी लागली पाहिजे. आता पाटी आपली कुठे आतमध्ये गाला याला काय अर्थ आहे. हे झालं मराठी भाषेचं राजकारण. पण विनोदजी म्हणजे मराठी भाषेचं जे दुकान मांडून बसलेलं आहे त्या राजकारणाचं ते तुम्ही बंद करणार का? ते दुकान आम्हाला मान्यच नाही आहे. आणि कुठले दुकान बंद करण्यापेक्षा आपलं दुकान चांगलं करा की समोरचं आपोआप बंद होतं. एक शेवटचा प्रश्न याच्यामध्ये की एकतर डॉक्टर आह साळुंखे सरांसारख्या अनेक लोकांनी आतापर्यंत जे सांस्कृतिक मंत्रालयाला बरेचसे प्रस्ताव दिलेले आहेत, गेल्या वेळेला दिलेले भाषाविषयक प्रस्ताव जे दिले आहेत, या प्रस्तावांचा कधी विचार करणार आहेत किंवा त्यासाठी एक काहीतरी नव्यानं
तुमच्याकडनं अपेक्षा आहेत म्हणून मी म्हणतोय, कारण असे खूप प्रस्ताव, असे खूप तज्ज्ञांचे महाराष्ट्रभरातल्या प्रस्ताव अजूनही आहेत. त्याच्यावरती नव्यानं कुठेतरी एक विचार गोष्टी व्हावी, नव्यानं कुठेतरी एक जागर व्हावा आणि स्वतः विनोद तावडे त्याच्यासाठी काहीतरी करतील असं भाषेच्या दृष्टिकोनातून या जागराची थोडीशी पुस्ती जोडतो. कारण ते प्रस्ताव शासनाने स्वीकारलेले आहेत सांस्कृतिक धोरण म्हणून आधीच्या सरकारच्या काळामध्ये. म्हणजे एका सरकारने स्वीकारले आणि दुसऱ्या सरकारने नाकारले असतील तर ते नाकारले जाहीर तरी सांगावं ना, किंवा अंमलबजावणी करावी. नाही, मुळात हे स्वीकारले नाकारले असं नाही. मुळात त्यावेळी जी समिती झाली आणि त्या समितीमध्ये टिकेकर साहेब वगैरे सगळी मंडळी होती, बरोबर. पुन्हा एक अध्यक्ष बदलले, मग टिकेकर साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या समितीचं काम ते परिपूर्ण पुढे झालं असं झालंच नाही. माझ्याकडे असणारी जी खाती आहेत मराठी भाषा सांस्कृतिक वगैरे, यातलं ही खाती अशी आहेत की हँडल विथ केअर आहे, नाही तर हात भाजण्याचं ठिकाण आहे म्हणजे बाकी काही नाही. त्यामुळे तुमच्याकडे कारण एक मत सगळ्या साहित्यिक आणि यांचं मिळून एखाद्या विषयावर करणं हे अवघड असतं, अशक्य नसतं. आणि त्यामुळे मी गेली जवळजवळ 2-2.25 वर्षाच्या प्रत्येक याच्यामध्ये आता 40-45 जणांच्या भेटी या सगळ्या विषयात केल्या असतील. एकत्र बसून काही होईल असं मला वाटत नाही, पण त्या सगळ्यांना भेटून त्यातल्या ज्या गोष्टी येतात त्या मिनिमम काढल्या आणि मग बसवले किंवा हे आता सरकारला इम्प्लिमेंट करायचं, ह्यात तुम्ही तुमचं आता इनपुट्स जास्त द्या, ते आपण करू. आणि ते मला वाटतं आता होण्याच्या दिशेला आहे. आता जसं मगाशी म्हटलं की डॉक्टर सदानंद मोरेने आम्हाला मराठी भाषेच्या विषयातले अहवाल सादर केला आहे. आता या ह्याच्यात आपण पुढे जाऊन तेही करू, कारण मुळात धोरण बनवणं सांस्कृतिक हे सोपं आहे. म्हणजे युवा धोरण बनलं होतं पण इम्प्लिमेंट काहीच झालं नाही. ते धोरण विथ इम्प्लिमेंटेशन त्याचं कसं आहे या पद्धतीने ते आपल्याला बनवायचं. नक्की यार, की तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये राज्यभर फिरत असता, दौरे करत असता, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला त्या असे कधी काय अशी तयारी करावी लागते की तिथली बोलीभाषा अवगत करून किंवा तिथले भाषण करते वेळेस किंवा कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या भाषेचा अभ्यास करावा लागतो, किंवा तिथे असा एखादा कुठला किस्सा सांगू शकता की जो गमतीशीर असेल किंवा त्यांच्याशी संवाद साधते वेळेस अशी काहीतरी वेगळी गंमत आणि शाब्दिक असं काय सांगू शकाल का? मला वाटतं की त्या भागामध्ये एवढं फिरणं झालेलं असतं की तिथे गेल्यानंतर तिथल्या लोकांबरोबर बोलल्यानंतर आपोआप त्या भाषेत ते माझं विदर्भाकडे गेलं की काय करून राहिला रे तू, येतो का रे तू, किंवा इकडे खानदेशकडे गेलं की चला ना चाटा गेलं पाहिजे आपल्याला आता, असं हे आपोआपच ते, कारण इतके वेळा गेलेलो असतो की सहजपणे ती भाषा त्यातली येत असते. त्यामुळे तेच तर खरं म्हणजे एखाद्या राजकीय नेत्याचं कौशल्य आहे की तुम्ही सहज त्यांना तिथलं त्यांचं वाटणं, त्यांना त्यांच्या भाषेमध्ये तुमचं शेवटी ते कनेक्ट करायचं असतं. आणि ते कनेक्शन जर तिथे मी पुणेरी आणि मुंबईच्या भाषेत जर बोललो तर ते होतच नसतं. म्हटलं की आम्ही परमनंट अभिनेता असतो. अच्छा, परमनंट अभिनेता आहेत, पण खरं तर नेता म्हणून तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार मराठी भाषेसाठी अनेक काही मूलभूत आणि पायाभूत अशा सुविधांची जी गरज आहे ती उपलब्ध करून देईल. अर्थात विनोद तावडे यांचं पुन्हा एकदा आभार या मराठीच्या जागरामध्ये समाविष्ट झाल्याबद्दल, आणि खास करून आपलं साहित्य संमेलन आता समारोपाच्या दिशेने चाललेलं आहे. समारोपासाठी शाहिरी जलसा आता आपण ऐकणार आहोत IBN लोकमतवरती थोड्या वेळाने एका छोट्याशा विश्रांतीनंतर.